नमस्कार. आपण जेव्हा यशस्वी लोकांकडे पाहतो म्हणजे मग ते बिझनेसमध्ये असोत किंवा स्पोर्ट्समध्ये किंवा गुंतवणूकदार असोत, आपल्या मनात काय येतं लगेच? हं. त्यांची हुशारी, मेहनत, किती कष्ट केले असतील त्यांनी. बरोबर. त्यांची दूरदृष्टी, त्यांचं कौशल्य. पण एक गोष्ट आहे ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. कोणती गोष्ट? निव्वळ नशीब, लक, चान्स. अच्छा. हो, नशीब हा घटक असतोच म्हणा. असतोच की खूप मोठा असतो. नसीम निकोलस तालेब यांचं फूल्ड बाय रँडमनेस हे पुस्तक याच कल्पनेवर आधारित आहे. म्हणजे द हिडन रोल ऑफ चान्स इन लाईफ अँड इन द मार्केट्स. हो, हे खूप गाजलेलं पुस्तक आहे. तालेब यांचा दृष्टिकोनच वेगळा आहे जगाकडे बघण्याचा. अगदी. आणि आज आपण ह्याच पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपलं ध्येय काय आहे तर हे समजून घेणं की आपण कळत नकळतपणे म्हणजे कौशल्य आणि नशीब यात कशी गल्लत करतो. आणि त्याचे परिणाम काय होतात आपल्या विचारांवर, निर्णयांवर. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. तालेब यांचा मूळ युक्तिवाद काय आहे? तालेब म्हणतात की आपण माणसं नैसर्गिकरित्या पॅटर्न शोधतो. म्हणजे कुठे काही संबंध नसला तरी आपल्याला तो जोडायचा असतो. एक कथा तयार करायची असते. कथा का तयार करतो आपण? कारण आपल्याला अनिश्चितता आवडत नाही, गोंधळ नको असतो. आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे जे आपल्याला समजू शकतं. म्हणजे सगळं काहीतरी लॉजिकल आहे असं वाटायला हवं आपल्याला. अगदी. त्यामुळे मग आपण स्पष्टीकरण शोधतो. आता समजा एखादा फंड मॅनेजर खूप यशस्वी झाला. आपण लगेच म्हणतो, काय दूरदृष्टी आहे. हो. काय डोकं चालवलं? पण तालेब म्हणतात, थांबा, तो माणूस कदाचित एका मोठ्या आर्थिक लॉटरीचा एक भाग्यवान विजेता असू शकतो. हे आपण विसरतो. आपल्याला नियंत्रणाचा आभास हवा असतो. हे समजायला थोडं अवघड आहे. एखादं उदाहरण आहे का सोपं? हो, तालेब यांचं एक फेमस उदाहरण आहे. समजा एका मोठ्या स्टेडियममध्ये आपण 10,000 लोकांना बोलावलं ठीक आहे. आणि प्रत्येकाला एक कॉईन म्हणजे नाणं टॉस करायला सांगितलं. ज्यांना टेल्स म्हणजे काटा मिळेल ते बाहेर, ज्यांना हेड्स म्हणजे छापा मिळेल ते पुढच्या राऊंडमध्ये. बरं. मग पहिल्या राऊंड नंतर साधारण निम्मे लोक उरतील. 5,000. बरोबर. मग दुसरा राऊंड, परत निम्मे, 2,500. मग तिसरा 1,250. असं करत करत असं समजा 10 राऊंड केले तर शेवटी किती लोक उरतील? अगदी थोडे, समजा 10-12 लोक, ज्यांना सलग 10 वेळा हेड्स मिळालंय. अरे बापरे. सलग 10 वेळा छापा? हो. आता विचार करा, आपण या 10-12 लोकांचं काय करू? काय करणार? त्यांचं कौतुक करू. हे तर नाणेफेकीचे मास्टर आहेत. एक्झॅक्टली. आपण त्यांना हिरो बनू. पेपरात फोटो, टीव्हीवर मुलाखती. काय आहे तुमच्या यशाचं रहस्य? त्यांच्या विजेत्या मानसिकतेवर पुस्तकं लिहू. लोक सल्ला विचारायला येतील. पण तालेब म्हणतात, हे किती हास्यास्पद आहे. त्यांच्यात कोणतं कौशल्य होतं? काहीच नाही. ते फक्त लकी होते. अगदी. एका पूर्णपणे रँडम प्रोसेसमध्ये ते टिकले. इतकंच. तालेब म्हणतात की खऱ्या जगात, विशेषतः फायनान्स आणि बिझनेसमध्ये नेमकं हेच घडतं. अच्छा. म्हणजे आपण जे यशस्वी लोक पाहतो ते असेच नशिबाने टिकलेले असू शकतात? सगळेच नाही, पण अनेकांच्या यशात नशिबाचा वाटा आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठा असतो. आपण फक्त त्या मुठभर विजेत्यांना पाहतो आणि त्यांना जीनियस म्हणतो. आणि जे हजारो लोक त्याच पद्धतीने अयशस्वी झाले त्यांचं काय? त्यांचं काय? ते अदृश्य होतात. त्यांच्या कथा कोण सांगतं? कोणीच नाही. त्यामुळे आपल्याला फक्त यशाचं चित्र दिसतं, तेही अपूर्ण, विकृत. म्हणजे आपण फक्त अर्धी गोष्ट पाहतो बरोबर. आणि मग वाटतं की यशस्वी लोकांचा मार्गच बरोबर आहे. बरोबर. हाच तर तो बायस आहे ज्याबद्दल तालेब बोलतात. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की कौशल्य, मेहनत, बुद्धी हे सगळं व्यर्थ आहे, सगळंच नशीब? नाही, तसं अजिबात नाही. तालेब असं म्हणत नाहीत. ते कौशल्याचं महत्त्व नाकारत नाहीत. पण ते म्हणतात की आपण नशिबाच्या भूमिकेला खूप कमी लेखतो, म्हणजे अंडर एस्टिमेट करतो. आणि कौशल्याला ओव्हर एस्टिमेट करतो. हो, विशेषतः अशा क्षेत्रांमध्ये जिथे निकाल खूप अनिश्चित असतात, जसं शेअर बाजार किंवा अगदी सिनेमा बनवणं. म्हणजे एखाद्या डॉक्टरचं कौशल्य तपासणं सोपं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं की नाही हे लगेच कळतं. बरोबर. तिथे कारण परिणाम संबंध स्पष्ट आहे बऱ्यापैकी. पण समजा एका फंड मॅनेजरने एका वर्षात 30% रिटर्न मिळवले. तर तो यशस्वी मानला जाईल. हो, पण ते यश त्याच्या कौशल्यामुळे आहे की त्या वर्षी योगायोगाने बाजारच खूप तेजीत होता म्हणून? हे सांगणं खूप कठीण आहे. अच्छा. म्हणजे फरक करणं अवघड आहे की हे स्किल आहे की लक? अगदी. आणि आपण पटकन त्याला स्किल समजून मोकळे होतो. ठीक आहे.
मग आपण अशी चूक करतोच का? म्हणजे नशिबाला कौशल्य का समजतो? तालेब काही कारणं देतात का? हो, नक्कीच. ते काही मानसिक सापळे किंवा बायसेस सांगतात, हं. ज्यामुळे आपण सहज फसतो. त्यातला पहिला महत्वाचा म्हणजे सर्व्हायव्हरशिप बायस. सर्व्हायव्हरशिप बायस म्हणजे जे टिकले, जे सर्व्हाइव्ह झाले त्यांच्याकडेच बघायचं. बरोबर. अगदी तेच नाणेफेकीचं उदाहरण. आपण फक्त त्या 10 जिंकलेल्या लोकांना बघतो, हरलेल्या 9,990 लोकांना विसरून जातो. आणि खऱ्या जगात आपण फक्त यशस्वी कंपन्या, यशस्वी लोक यांच्याच कथा ऐकतो. अमुक कंपनी कशी मोठी झाली. हो. आणि मग आपल्याला वाटतं की त्यांनी जे केलं, तेच आपण केलं की आपणही यशस्वी होऊ. पण आपण हे विसरतो की त्यांच्यासारखंच करून आपटलेले हजारो आहेत. ज्यांच्या कथा कधीच आपल्यापर्यंत येत नाहीत. बरोबर. तालेब याला सायलेंट एव्हिडन्स म्हणतात. म्हणजे अपयशाचा तो पुरावा जो शांत राहतो, बोलत नाही. त्यामुळे यशस्वी लोकांचे सल्ले पण फसवे असू शकतात. कारण ते फक्त जिंकलेल्यांच्या बाजूने असतात. हरलेल्यांची बाजू आपल्याला कळतच नाही. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो. यामुळे वास्तवाचं एक चुकीचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. दुसरा कोणता सापळा आहे? दुसरा आहे नॅरेटिव्ह फॅलेसी, म्हणजे कथा रचण्याची आपली सवय. कथा रचण्याची सवय म्हणजे काय? आपला मेंदू आहे ना, तो घटनांना अर्थ देण्यासाठी सतत कथा तयार करत असतो. काहीही घडलं की आपल्याला त्याचं का विचारायची सवय असते. एक सुसंगत स्पष्टीकरण हवं असतं. अच्छा. उदाहरणार्थ शेअर बाजार पडला. की लगेच मीडियावाले सांगतात, जागतिक मंदीची भीती वाढली म्हणून बाजार पडला, किंवा सरकारच्या नव्या पॉलिसीमुळे गुंतवणूकदार घाबरले. आणि बाजार वाढला तर म्हणतात अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसते म्हणून तेजी आली, किंवा चांगल्या निकालांमुळे खरेदी वाढली. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण एक कारण जोडतो. हो. आणि गंमत म्हणजे तालेब म्हणतात की या बहुतेक कथा घटना घडून गेल्यानंतर तयार केलेल्या असतात. म्हणजे पोस्ट हॉक स्पष्टीकरणं. अच्छा. म्हणजे आधी घटना घडते, मग आपण तिला समजवण्यासाठी कथा रचतो. बरोबर. आणि या कथांमुळे आपल्याला काय वाटतं की जे घडलं ते अपेक्षित होतं, ते समजण्यासारखं होतं. आपल्याला वाटतं की आपल्याला जग कळतंय. पण खरं तर ते फक्त आपलं समाधान असतं. हो. एक प्रकारचा नियंत्रणाचा खोटा आभास मिळतो आपल्याला. प्रत्यक्षात आपण फक्त रॅन्डम घटनांना एका रेषेत जोडायचा प्रयत्न करतो. खरं सांगायचं तर हे ऐकून थोडं म्हणजे अस्वस्थ वाटतंय. असं वाटतं की आपण किती गोष्टी गृहीत धरतो. हो, कारण हे आपल्या नैसर्गिक विचार पद्धतीला आव्हान देतं. आणि तिसरा मुद्दा तर अजून विचार करायला लावणार आहे. तालेब याला टर्कीची समस्या म्हणतात. टर्कीची समस्या हे काय आहे? हे त्यांचं खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. कल्पना करा की तुम्ही एक टर्की पक्षी आहात. बरं, मी टर्की आहे. तुम्ही एका शेतात राहता. रोज सकाळी एक चांगला माणूस शेतकरी येतो आणि तुम्हाला छान खायला घालतो. वा, छानच की. असं रोज घडतं. 1 दिवस, 2 दिवस, 100 दिवस, 1000 दिवस, तब्बल 10,000 दिवस तो तुम्हाला रोज न चुकता खायला घालतो. 1000 दिवस? म्हणजे माझा विश्वास बसेल ना त्या शेतकऱ्यावर? नक्कीच तुमचा विश्वास वाढत जातो. तुमच्याकडे 1000 दिवसांचा डेटा आहे की हा शेतकरी प्रेमळ आहे, आपलं आयुष्य सुरक्षित आहे. तुम्ही निष्कर्ष काढता की शेतकरी माझा मित्र आहे, तो उद्याही मला खायला घालेल. अगदी लॉजिकल निष्कर्ष आहे. तुमचा आत्मविश्वास एकदम हाय असतो. पण मग येतो 1001वा दिवस. 1001व्या दिवशी काय होतं? तो असतो थँक्सगिव्हिंगच्या आदला दिवस. आणि त्या दिवशी शेतकरी तुम्हाला खायला नाही तर कापायला येतो. अरे देवा. बरोबर. तुमची 1000 दिवसांची माहिती, तुमचा ठाम विश्वास, तुमचं लॉजिक सगळं एका क्षणात निरर्थक ठरतं. बापरे, हे खूपच धक्कादायक उदाहरण आहे. हो, हे आपल्या विचारांमधली एक मोठी चूक दाखवतं. ती म्हणजे आपण भूतकाळातील अनुभवांवरून, भूतकाळातील नियमितेवरून भविष्याचा अंदाज बांधतो. पण भूतकाळात जे घडलं तेच भविष्यात घडेल असं नाही. अजिबात नाही. विशेषतः अशा दुर्मिळ पण मोठ्या परिणाम करणाऱ्या घटनांच्या बाबतीत. तालेबनंतर अशाच घटनांना ब्लॅक स्वान म्हणतात. ब्लॅक स्वान म्हणजे अनपेक्षित घटना. हो, अनपेक्षित, जिचा परिणाम खूप मोठा असतो आणि घडल्यानंतर आपण तिच्यासाठी स्पष्टीकरण शोधतो. जणू ती अपेक्षितच होती. टर्कीसाठी थँक्सगिव्हिंगचा दिवस हा ब्लॅक स्वान होता. म्हणजे भूतकाळातील यश हे भविष्यातील यशाची गॅरंटी नाही, कारण एखादा ब्लॅक स्वान कधीही येऊ शकतो. अगदी. त्यामुळे भूतकाळातील कामगिरीवर जास्त अवलंबून राहणं धोकादायक आहे. ठीक आहे. मग आता खरा प्रश्न, जर जग इतकं रॅन्डम आहे, अनिश्चित आहे, हे ब्लॅक स्वान कधीही येऊ शकतात, तर आपण काय करायचं?
हातपाय गाळून बसायचं, सगळं नशिबावर सोडायचं? नाही नाही, अजिबात नाही. तालेब आपल्याला निराश करत नाहीयेत. उलट ते म्हणतात की जर आपण जगाचं हे रँडम स्वरूप समजून घेतलं तर आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो. आपण जास्त हुशार, जास्त नम्र आणि जास्त कणखर बनू शकतो. कणखर म्हणजे कसं? काय करायला हवं आपण? तालेब काही व्यावहारिक गोष्टी सांगतात. पहिली म्हणजे जे लोक भविष्य वर्तवण्याचा दावा करतात ना, म्हणजे ज्योतिषी की अर्थतज्ञ? दोन्ही, किंवा शेअर बाजाराचे पंडित, राजकीय विश्लेषक, जे कोणी ठामपणे सांगतात की पुढच्या महिन्यात बाजार वाढणारच किंवा हेच सरकार परत येणार, तालेब म्हणतात यांच्याबद्दल जरा साशंक रहा. का? कारण इतिहास अशा लोकांच्या चुकलेल्या अंदाजांनी भरलेला आहे. कोणीही खात्रीने भविष्य सांगू शकत नाही. ते फक्त स्वतःला आणि इतरांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. हे खरंय. आपण रोज बघतोय हे. दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे. ती म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मूल्यमापन करताना फक्त निकालावर लक्ष देऊ नका. त्यामागे जी प्रक्रिया होती, जो निर्णय घेतला गेला, त्यावर लक्ष केंद्रित करा. नाही समजलं, म्हणजे काय? समजा एक सर्जन आहे. त्याने खूप जोखमीचं ऑपरेशन केलं. सर्व नियम पाळले, सगळी काळजी घेतली, पण दुर्दैवाने पेशंट दगावला. इथे प्रक्रिया योग्य होती, पण निकाल वाईट आला. आता दुसरी केस. एक माणूस दारू पिऊन भरधाव गाडी चालवत होता, पण नशिबाने तो सुखरूप घरी पोचला. बरं. इथे प्रक्रिया पूर्णपणे चुकीची होती, पण निकाल चांगला आला. तालेब म्हणतात आपण त्या सर्जनला दोष देऊ नये आणि त्या ड्रायव्हरचं कौतुक करू नये. अच्छा, म्हणजे आपण निर्णयाच्या किंवा कृतीच्या गुणवत्तेवर लक्ष द्यायचं, केवळ परिणामावर नाही. अगदी. कारण चांगल्या प्रक्रियेमुळे दीर्घकाळात चांगले निकाल मिळायची शक्यता वाढते, पण प्रत्येक वेळी चांगला निकाल मिळेलच असं नाही. कधी नशिबामुळे चांगला निर्णय वाईट निकाल देतो, तर कधी नशिबामुळे वाईट निर्णय चांगला निकाल देतो. म्हणजे आपलं लक्ष योग्य विचार करण्यावर हवं. निकाल आपल्या हातात नाही, पण विचार प्रक्रिया तर आहे. हा खूप चांगला विचार आहे. अजून काही? हो. तिसरा मुद्दा आहे बौद्धिक नम्रता, म्हणजे इंटेलेक्च्युअल ह्युमिलिटी. बौद्धिक नम्रता म्हणजे काय? म्हणजे हे मान्य करण्याची तयारी ठेवणं की मला सगळं माहीत नाही किंवा मी चुकीचा असू शकेन. आपल्या ज्ञानाला मर्यादा आहेत हे ओळखणं. आणि आपल्या यशात नशिबाचा वाटा किती आहे हे पण मान्य करणं. हो, अगदी. हे खूप महत्वाचं आहे. यामुळे आपण अति आत्मविश्वासाने मूर्खपणाचे निर्णय घेत नाही. हे सगळं माझ्याच हुशारीमुळे झाले असं वाटायला लागलं की धोका वाढतो. हे खरंय. यश डोक्यात जायला वेळ लागत नाही. यामुळे एक प्रश्न मनात येतोच की आपण किती वेळा नकळतपणे नशिबाला कौशल्य समजत असू. बरोबर. आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा, तो म्हणजे आपल्या नुकसानापासून स्वतःचं संरक्षण करा. प्रोटेक्ट युअर डाऊनसाइड. म्हणजे काय? आपण टर्कीचं उदाहरणात पाहिलं की ब्लॅक स्वॉन कधीही येऊ शकतो. आपण त्याचा अंदाज नाही लावू शकत. मग सर्वात शहाणपणाचं काय आहे? तर अशी तयारी करणं की जरी तो आला तरी आपलं सगळं काही उद्ध्वस्त होणार नाही. आपण टिकून राहू. अच्छा, म्हणजे आर्थिक बाबतीत बोलायचं तर सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी न करणं. डायव्हर्सिफिकेशन. अगदी. किंवा व्यवसायात असाल तर एकाच मोठ्या कस्टमरवर अवलंबून न राहणं. वैयक्तिक आयुष्यात बोलायचं तर थोडं इमर्जन्सी फंड ठेवणं. म्हणजे अशी परिस्थिती टाळायची जिथे एका फटक्यात सगळं संपून जाईल. करेक्ट. तालेब याला रोबस्टनेस म्हणजे कणखरपणा म्हणतात. आपण भविष्य बदलू शकत नाही, पण आपण स्वतःला असं बनवू शकतो की अनपेक्षित धक्के सहन करू शकू. तर एकंदरीत फूल्ड बाय रँडमनेस हे पुस्तक आपल्या विचारांना खूप मोठं आव्हान देतं. यश, अपयश, जग याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला लावतं. हो, ते आपल्याला आठवण करून देतं की जग आपल्या कल्पनेपेक्षा जास्त अनिश्चित, जास्त रँडम आहे. मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? तर मला वाटतं पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या सुपर सक्सेसफुल व्यक्तीबद्दल वाचू किंवा ऐकू, एखादा मोठा CEO किंवा करोडपती गुंतवणूकदार, तेव्हा क्षणभर थांबायचं, त्यांच्या कष्टाचं, हुशारीचं कौतुक नक्की करावं, पण त्याचवेळी त्या अदृश्य पण ताकदवान शक्तीला विसरू नये, जी आहे यादृच्छिकता, रँडमनेस. बरोबर. आणि मग स्वतःलाही विचारायला हरकत नाही, माझ्या स्वतःच्या आयुष्याची गोष्ट किती माझ्या कौशल्याने लिहिली गेली आहे आणि किती निव्वळ योगायोगाने. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, ज्यांना आपले विचार अजून स्पष्ट करायचे आहेत, जगाकडे अधिक चिकित्सक नजरेने बघायला शिकायचं आहे, त्यांनी नसीम तालेब यांचं फूल्ड बाय रँडमनेस नक्की वाचावं. नक्कीच.
आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा, विचार करत रहा, नम्र रहा आणि आपली उत्सुकता कायम ठेवा.